कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर शपथपत्र सादर करण्याला शासनाला 3 आठवड्यांची मुदत. तर 7 ऑगस्ट ठरणार कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. राज्यातील कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना मिळावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयाने शासनाला शपथपत्र सादर करण्याची सूचना केलेली आहे आणि या संदर्भात वकिलांच्या मागणीनुसार न्यायालयाने शासनाला 3 आठवड्यांची मुदत दिली असून आता पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे आता पेन्शन पीडित बांधवांचे लक्ष आता 7 ऑगस्टच्या सुनावणीकडे लागलेले आहे. सुप्रीम कोर्टात 2005 पूर्वीच्या नियुक्त असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर सुनावणीही झाली. सरकार 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना आता पेन्शन देणार आहे अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली होती. तेव्हा तोंडी न सांगता लिखित स्वरूपामध्ये माहिती पुढील तारखेच्या आत नमूद करावी असे न्यायालयाने सरकारी वकिलांना सांगितले होते. त्यासंबंधीची सुनावणी ही 18 जुलैला झालेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1982ची जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना देण्याची घोषणा केलेली होती. किंबहुना शासन सकारात्मक शपथपत्र सादर करेल असेही आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर 18 जुलैच्या सुनावणीकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागलेले होते. यावेळी न्यायालयात सरकारी वकील यांनी शासनाला शपथपत्र देण्यासाठी वेळ देण्याची मागणी केलेली होती. सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने आता जास्त वेळ देणे उचित ठरणार नाही. त्यापूर्वीच ही याचिका निकाली निघणे गरजेचे असल्याचा युक्तिवादही करण्यात आला. त्यावर न्यायालयाने 3 आठवड्याचा वेळ दिला असून आता त्यामुळेच पुढील सुनावणीची तारीख ही 7 ऑगस्ट देण्यात आलेली आहे. शासनाचे लिखित स्वरूपाचे सकारात्मक शपथपत्र सुप्रीम कोर्टात मिळणे फार महत्त्वाचे आहे आणि त्यानंतरच हा विषय पटलावर येऊन जुनी पेन्शन मिळवण्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे शासनाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शासनाने सकारात्मक शपथपत्र सादर करावे अशी आता कर्मचाऱ्यांची मागणी आहे. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत पाहत चला एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनल. नमस्कार.